स्वामींचे अत्यंत शीघ्र फलदायी स्तोत्र श्री गजानन महाराज विरचित स्वामी समर्थ अष्टोत्तर नामस्तोत्र। नृसिंह काश्यपो योगी स्वामीनाथो यतीश्वर प्रज्ञापुर निवासी च चिरंजीवी दिगंबर कोपिनधारी संन्यासी समर्थो ज्ञान भास्कर नारायण स्वरूपी च धनदारा विवर्जित सर्वसंग परित्यागी भक्ताना ज्ञानदो गुरु ब्रह्मेंद्रो ब्राह्मणो ज्ञानी क्षेत्रज्ञ सुरवंदित वंदनीय पूजनीय द्वंद्वादित जगद्गुरु सर्वज्ञ सर्वसाक्षी सर्वातीत सुरेश्वर लंबोदर विशालाक्ष गोपालो धर्मरक्षक अजानुबाहु धर्मज्ञ शीघ्रगामी मलांतक वेदांती तत्ववेत्ता च वेद वेदांग पारंग धर्माचार्य गुरुश्रेष्ठ पंडिताना शिरोमणी प्रसन्नवदनं प्रवाट प्राज्ञ प्रज्ञापुरेश्वर कामजित क्रोधजित त्यागी नित्य मुक्त सदाशिव मायातीतो महाबाहुर महायोगी महेश्वर काशाय वस्त्र कामारी दर्भाहंकार वर्जित मुंडी तुर्याष्टमी हंसो ध्यान योगपरायण ध्यान योगी ज्ञान सिद्धो निर्विकल्पो निरंजन गीता पुस्तकधारी च गीता पाठ प्रवर्तक गीताशास्त्र विशेषज्ञो गीताशास्त्र विवर्धन शिव शिव करशैव ब्रह्मा विष्णु शिवात्मक हरिप्रियो हरिरूप पांडुरंग सकस्तता जगद्रूपो जगद्वंद्यो जगत्पूज जगत्सख जगद्बंधो जगत्पुत्रो जगन्माता जगत्पिता मुक्त संग सदा मुक्तो मुनिमौनी परायण गोविंद गोविंदा श्रेष्ठो महासिद्धो महामुनी त्रिदंडी दंडरहित वर्णाश्रम विवर्जित मंत्रकर्ता मंत्रवेत्ता जपयोगी जपप्रिय अक्रोध सात्विक शांतो ज्ञानमुद्रा प्रदर्शक भक्ताना वरदाता च भक्ताना मार्गदर्शक एतानि मधुनामानि स्वामी राजमहात्मन यो नरपठेत नित्य स सुखम चिरमश्नुते इति श्री अक्कलकोट निवासी परमसद्गुरु श्री गजानन महाराज विरचित श्री स्वामी समर्थ अष्टोत्तर नामावली संपूर्ण। स्वामींचे स्तोत्र अतिशीघ्र फलदायी आहे। श्री गजानन महाराजांनी या स्तोत्राची रचना केलेली आहे। रोज दर गुरुवारी पौर्णिमेला किंवा बुधवारी हे स्वामींचे स्तोत्र पठण केले तरी चालते। या स्तोत्रात स्वामींच्या 108 नावाचा उल्लेख आलेला आहे। या स्तोत्राचे उच्चार कठीण नाहीत, नियमित सरावाने पठण शक्य होते। तर याची फलश्रुती आहे सुखप्राप्तीसाठी या स्तोत्राचे रोज पठण करावे। तर श्री स्वामी समर्थ मिथुन राशीसाठी हे स्वामींचे अष्टोत्तर नामस्तोत्र याचे दर बुधवारी किंवा रोज पठण केले तरी चालते। श्री स्वामी समर्थ, मी गायत्री आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर चला तर मग आज मिथुन राशीची स्वामींची कोणती उपासना आहे ते आपण आज पाहूया। तर मिथुन राशीचा राशीस्वामी आहे बुध। तर दर बुधवारी स्वामींच्या मठात केंद्रात जाऊन दर्शन घ्यायचे आहे। दर्शन केव्हाही घेतले तरी चालतं, संध्याकाळी घेतलं तर अधिकच छान। आणि स्वामींचा भाग्यशाली मंत्र आहे, भाग्यशाली स्वामी मंत्र आहे बुध राशीचा ओम स्वामी समर्थाय नमः, ओम स्वामी समर्थाय नमः। ह्या मंत्राने बुध यंत्राची स्वामी मंत्राने पूजा करायची आहे। तर हा ओम स्वामी समर्थाय नमः ह्या स्वामींच्या भाग्यशाली मंत्राने बुध यंत्राची पूजा करायची आहे। तर राशीचे मिथुन राशीचे दान आहे की हिरवे मूग बुधवारी आपल्याला दान करायचे आहेत। हिरवे मूग सगळ्यांनाच माहीत आहे। हिरवे मूग हे आपण मठामध्ये दान करू शकता। स्वामींच्या मठामध्ये पेरू सुद्धा दान करायचं आहे मिथुन राशीच्या लोकांनी। आणि गोड पदार्थ दुधी हलवा वर्षातून एकदा शुभ बुधवारी मठात ठेवावा। शुभ बुधवार म्हणजे त्या दिवशी कॅलेंडरमध्ये असतं बघा वर्ज दिवस, त्या दिवशी नाही घ्यायचं। उत्तम दिवस असतो, चांगला दिवस असतो बुधवारी, अशा दिवस पाहून चांगला शुभ बुधवार पाहून स्वामींच्या मठामध्ये दुधी हलवा म्हणजे दुधी भोपळ्याचा हलवा गोड तो मठात दान द्यायचा आहे। तर हिरवे वस्त्रदान कोणतं कलर आहे तर हिरवे वस्त्र मठात दान द्यायचे आहे। हिरव्या वस्त्राचं म्हणजे हिरव्या कलरचं वस्त्र मठामध्ये स्वामींच्या दान करायचं आहे। वर्षातून एकदा केलं तरी चालतं। पुष्प आहे चाफा, पांढरा चाफा किंवा पांढरे रातराणी आपलं चांदणीचे फूल ते असतात ते स्वामींना पुष्प वाहायचे आहे। अशी स्वामींची ही पूजा आपल्याला करायची, उपासना करायची असते। तर शक्य असल्यास आपण आपल्याच राशीनुसार आपली स्वामींची उपासना करायची आहे। उगाच अधिक जास्त स्तोत्र मंत्र म्हणू नये आणि दुसऱ्या राशीचे तर अजिबात उपासना करू नये।
आपल्या राशीनुसारच स्वामींची उपासना करायची आहे. तर अशी ही स्वामींची नित्य उपासना आपल्याकडून झाली तर खूपच छान. आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.